ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज विषय घेतला आहे की घरामध्ये प्रगती असे चिन्ह दिसत नाहीत. खूप आहे पण प्रगती नाही. घरात सतत ताणतणाव वगैरे, पैसा म्हणजे येतो कसा जातो कुठे काय मिळ नाही. तर या विषयी आपण बोलणार आहोत. नेमके प्रमुख कारण काय आहेत आणि ती भौतिक कारण आहेत का दैविक कारण आहेत हे पण विचार करणार आहोत या गोष्टीचा. तर सर्वप्रथम पाहूया, आपल्या घरामध्ये हे जर लक्षणं असतील ना, तर आपली प्रगती, आपल्या कुटुंबाची प्रगती अथवा आपल्या परिवाराची प्रगती होत नाही. लेकरावर, मुलांवर आपल्या असे वाईट संस्कार होऊ शकतात. म्हणजे मुलं भविष्यात आपलं ऐकू शकत नाहीत आणि त्यांची पण प्रगती होत नाही. त्याचे कारण कोणते ते पाहूया आपण. तर सर्वप्रथम आपण घरातील महिला स्त्री, घरातील महिला जर ती सतत किरकिर करत असेल, कारण नसतानाही कुरकुर 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 करत असेल ना, आणि सतत नवऱ्याचा अपमान करत असेल, अपमानास्पद बोलत असेल, काही ना काही काम करत नाही, असं नाही तसं नाही, कुठं म्हणजे त्याचं लक्ष नाही, काही जे तिच्या मनामध्ये द्वेष आहे नवऱ्याविषयी, त्या घरामधली प्रगती पण होत नाही. त्याचं कारण कसं असतं, आता ह्या अशा जी स्त्रिया असतात ना, देवदेव तर खूप करणार, देवाचं खूप करणार, आणि इकडे उलट म्हणणार मी एवढं देवाचं करून बी मला यश का येत नाही. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे, यश न येण्याचं कारण म्हणजे तू देवदेव करतीस, पण जो घरातला देव आहे त्याची पूजा करते तू. पूजा म्हणजे त्याचा काही त्याला पूजा करायची असं नसतं, पण घरातला जो चालता बोलता देव आहे, म्हणजे पतिदेव म्हणूया आपण त्याला, त्याला किती मान देते, किती सन्मानानं वागवती. तशी आपण पत्नी सुद्धा लक्ष्मी आहे, घरची लक्ष्मी, ग्रहलक्ष्मी आपण म्हणतो, ती बी काही कमी नाही. पण लक्ष्मीने ह्या देवाला किती अपमानास्पद बोलावं याला बी काही मर्यादा आहेत. स्त्री ही प्रापंचिक ह्याच्यामध्ये रस घेणारी असली तरीही त्याच्या नावाखाली आपल्या नवऱ्याला अपमानास्पद वागणूक देणं, तुच्छ लेखणं, ह्या गोष्टी जर करत असेल कितीही देवदेव करून, तर त्या घरातील प्रगती होत नाही. का असतं, आपण म्हणतो संसाराची 2 चाके आहेत, असले तरी हे जी मेन चाक असतं, चक्र, टायर, ते चांगलं ठेवावं लागतं. बऱ्याच घरामध्ये ज्यावेळेस अशा फॅमिलीच्या गोष्टी माझ्याकडे येतात, त्यावेळेस मी निरीक्षण करत असतो प्रत्येक कुटुंबातलं, की नेमकं होतंय काय. तर बऱ्याच वेळेस मला असं आढळून आलं, ही जी स्त्री आहे, घरातली स्त्री, लक्ष्मी नाही म्हणता येणार, लक्ष्मी असून ती कडक लक्ष्मी, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर ती ताण तणाव टेन्शन निर्माण जर करत असेल घरामध्ये, तर त्या घराची प्रगती कधीच होत नाही. त्यातील जी मुलं बाळं आहेत, लेकरं आहेत, त्यांची पण प्रगती होत नाही. कारण स्त्री मेन असते, लक्षात घ्या. तिच्या हातात सर्वच आहे. तिच्या हातात स्वयंपाक बनवणं, कशा पद्धतीनं स्वयंपाक बनवती याच्यावर गोष्टी अवलंबून असतात.
ही जर सतत ताणतणावामध्ये जर स्वयंपाक करत असेल तर ती स्वयंपाक खाल्ल्यानंतर सगळी लोक जी घरातील आहेत, मुलं बाळं असतील, नवरा असेल, हे तणावामध्ये जातात आणि त्या अन्नाचा परिणाम ह्या लोकांवर होतो. त्याच्यामुळं घरातलं वातावरण खराब होतं आणि घरातलं वातावरण खराब असल्यानंतर त्या घराची प्रगती होऊ शकत नाही. तुम्हाला वाटतं का खूप पैसे असले म्हणजे प्रगती होते? असं नसतं. हे पैसे म्हणजे लक्ष्मीच आहे ना, पण ती लक्ष्मी टिकवण्यासाठी घरातील वातावरण ही आनंदमय ठेवलं पाहिजे. भल्या लोक म्हणतात, ही बाया येतात ना आमच्याकडे स्त्रिया, मी खूप देवाचं करते, खूप लवकर उठून पूजा अर्चा करते वगैरे वगैरे म्हणते, पण पूजा अर्चा करून आणि तुझं मन जर नीट नसेल ना तर काही उपयोग होत नाही. पूजा अर्चा तर करावंच लागते, चांगली गोष्ट आहे, एक पॉझिटिव्ह प्रकार आहे, चांगला विचार आहे, त्याच्याबद्दल नाही मी पूजा करा म्हणतो मन स्थिर राहण्यासाठी. पण तुम्ही मन स्थिर ठेवतच नाही. तुमचं देवदेव जरी चालू असलं घरात, तुम्ही देवदेव करताय, देवाला पाणी ओतताय, अरे बाळा तिकडे ते दूध उतू जाण रे, लक्ष देव, इकडं पाणी म्हणताय, इकडं बोलताय, तिकडं लक्ष तुमचं. गॅस जरा मोठा झालाय बघ, बारीक कर. काय लावलंय? आहे का मन थिर तुमचं? आणि तुझ्या बापाला सांग, ती तिथं ठेवलेलं घेऊन इकडलं जा म्हणून. ही देवपूजा चालली तुमची, आहे का लक्ष देवपूजामध्ये? मन स्थिर आहे का तुमचं? अरे कशाला करता देवपूजा तुम्ही? नका करू. देवाच्या बी कानावर असल्या तक्रारी घालला तुम्ही. मन स्थिर ठेवून पूजा अर्चा करावी लागते. मनामध्ये सतत द्वेष, माणसाबद्दल खराब विचार, त्यावेळेस तुम्ही देवपूजा करत असाल तर देव कधीच तुम्हाला प्रसन्न होणार नाही आणि देव तुमची कधीच समस्या सोडवणार नाही. काही उपयोग नाही. तीर्थयात्रेला जाता, घरात देवदेव करता, काही उपयोग नाही. मन है चंगा तो कटोरे में गंगा. ज्या वेळेस तुमचं मन चांगलं असेल, प्रसन्न असेल, तर ती गंगा आहे ना, ती तुमच्या घरामध्ये अवतरेल. ती मोठी गंगा वाटीमध्ये होईल, तिचा तीर्थ होईल. मन, त्याच्यासाठी मनावर जरा ताबा ठेवणं गरजेचं आहे. आणि सर्व गोष्टी आहेत ना पूर्ण हा मनावर. आपलं मन दुसऱ्याबद्दल राग, द्वेष या गोष्टी जर तुमच्या मनामध्ये सतत असतील तर तुमचं कसं चांगलं व्हायचं? कधीच होऊ शकत. तुम्ही मरेपर्यंत हीच राहणार, कधीच सुधारणा होणार नाही तुमच्यात. माया, प्रेम या गोष्टी असणं गरजेच्या असतात. आणि आजकाल तर काय झालंय, ह्या नवरे लोकांना काही ती नंदी बैलच समजायला लेत, अंडू पांडूच. अरे तुम्ही आहेत लक्ष्मी, ग्रहलक्ष्मी मान्य, पण एवढा बी घोटाळा घालू नका ना हो. नवरा म्हणजे का तुम्हाला खेळणं वाटलं काय? आणि इकडे देवदेव करता आणि इकडे असं वागता. सुधारणा करा. तुम्हाला वाटतं ना आपलं घर पुढे जावं, आपल्या मुलाबाळांनी खूप काही शिकावं, प्रगती करावी, तर स्वतः सुधरा तुम्ही अगोदर. मन प्रसन्न ठेवून घरात वावरा आणि नवऱ्याचा अपमान करू नका. काय होतं माहिती आहे का तुम्हाला? ज्या वेळेस अपमान करताना घरातील वडीलधारी अगर तुमचा नवरा कुणाचाही, त्यावेळेस ते समजा नको भांडण, तुम्हाला वाटतं नवरे गप्प बसतात, याचा अर्थ त्यांना कळत नसतंय असं नाहीये, कळतं, पण कुठं असल्या नादी लागायचंय म्हणून काही जण टाळतात. याचा अर्थ असा नाही कशाला भांडण करायचं म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतात.
आणि तो तुम्हाला जोर येतो भांडणं काढण्याचा. पण ही चुकीची गोष्ट आहे. त्याला बी मान सन्मान द्या. बघा तुम्ही प्रगती होती हो. ज्या घरामध्ये जी स्त्री आपल्या नवऱ्याला मान सन्मानाने आदराने वागवती त्या घरामध्ये 100% प्रगती होते. तुम्ही भले मोलमजुरी करणारे असा, साधे सिंपल असा, इथं मोठे श्रीमंत हा काही प्रकार नाही. साधे जरी मोलमजुरी करणारे आपले असतील माणसं आणि त्या घरामध्ये जर नवरा बायको प्रेमानं राहत असतील, आनंदानं जर राहत असेल, तर वेळ लागत नाही घराची प्रगती व्हायला. जी काही मीठ भाकरी आहे ती मीठ भाकरी आनंदाने जेवा, आनंदाने खा. अहो ते पंचपक्वान्नासारखं आहे ते. अरे तुमच्याकडे सगळे पदार्थ आहेत रे, पण सुखानं खात नाहीत तुम्ही. हेवे दावे खाली वरी बोलून कसं ते अन्न चालायचं, अन्नापासून कशी चांगली ऊर्जा भेटायची. ते अन्न म्हणजे विष. विष काय करायचं पंचपक्वान आहे तुमची. अन्नाचं विष बनतं हो, विष. आणि ती विष म्हणजेच आपलं शरीर खराब करतं, तुमचं मन खराब करतं, आणि त्याच्याबरोबर तुमचं मन खराब झाल्यानंतर घरातलं वातावरण सुद्धा खराब होतं. हे सर्व स्त्रीवर अवलंबून आहे. घराची प्रगती करायची का अधोगती करायची ही स्त्री ठरवते. त्याच्यामुळे आपल्या घराची प्रगती हवी असेल, चांगल्या घरामध्ये वातावरण चांगलं, तर तुम्ही स्वतः बदला. स्वतः बदला. आता समजा एखाद्या घरामध्ये नवरे बी जाणून बुजून त्रास देतात, तिथं काही त्या स्त्रियाचा दोष नसतो. आहेत काही तसे महान, तसं म्हणता येत नाही, पण सगळेच नाही. तो स्वतःला शांतपणा लई असं वाटतं काही स्त्रियांना. आणि जिथं स्त्री कारभारीनं घराची तिथं प्रगती नाही, लक्षात घ्या. आणि तुम्हाला अजून सांगतो, ज्या घरामध्ये स्त्री कारभार करते तिथली मुलगी कधी करायची नाही, ते पण सांगतो तुम्हाला. जी मुलगी करेल ना त्या पोराचा संसार उद्ध्वस्त झाला म्हणून समजा. कारण आईचे संस्कार, नवऱ्याला असं हँडल करायचं, बघ मी कसं तुझ्या बापाला कसं लाईनवर आणलंय तसं तू पण तिकडे करायचं. कशाला असलं विष पेरता त्या मनामध्ये लेकराच्या. हे तुमची शिकवण का. पुन्हा पुरीला नीट बघत नाही जावाई असं म्हणायला तयार. पण आपल्या पुरीला काय आपण शिकवलंय याचा जरा विचार करा. खूप तक्रारी येतात हो मला, असे दररोज डोकदुखी आहे मला अशी घाणी फॅमिलीतली घाण्याची. त्याच्यामुळं मला कुठेतरी बोला वाटतं. मी तर काय माझ्या प्रत्येक शाळानंतर मी कुणाचं भीड राखत नाही, फटाफट बोलून टाकत असतोय. उगाच देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे. देवानं माझं वाटोळं केलं. देव कुणाचं वाटोळं करत नसतो. देव सर्वांचं चांगलं करण्यासाठी असतो. देव कुणाचं वाटोळं करत नाही. वाटोळं करतो ती माणूसच माणसाचं वाटोळं करतो. म्हणजे आपणच आपल्या पायावर मोठा लटपाषाणाचा दगड मारून घेतो आणि पाय मोडून टाकतो. म्हणजे आपल्या हातानं आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये द्वेष निर्माण करतो, मान सन्मान देत नाहीत नवऱ्यांना, आणि म्हणून हे प्रॉब्लेम येतात आपल्याकडे. तरी आता तरी लक्षात घ्या, माझ्या काही गोष्टी आहेत. तुम्ही स्त्रिया बऱ्याच घरामध्ये लवकर उठत नाहीत, 8-9 वाजेपर्यंत उठत नाहीत. आणि तुम्हाला सांगतो, घरातली एक पद्धत असते, लक्ष्मीनं लवकर उठावं. सूर्य उगवायच्या अगोदर उठून स्नान वगैरे झाले पाहिजे, देवपूजा झाली पाहिजे. लक्ष्मी कशी प्रसन्न असली पाहिजे घरातली. मग काय, एक घर म्हणजे एक स्वर्ग आहे, स्वर्ग. आणि ज्या घरामधली स्त्री दिवस निघाला तरी हिची माय अशी अंथरुणावर पडून राहते ना, त्या घरामध्ये दारिद्र्य येतं. लक्षात घ्या, लवकर दारिद्र्य येतं. म्हणून घरातल्या प्रमुख स्त्रीनं
हं? सौभाग्यवतीनं लवकर उठावं, तर सर्वप्रथम आंघोळ वगैरे करून थोडीफार काय येते ती पूजा अर्चा करावी. आणि शक्य असेल ना तर नवऱ्याचं दर्शन घ्या. कसला बी असू द्या वाघ, तुमचा नवरा शिळी झाला पाहिजे, शांत झाला पाहिजे. कोण आता नवऱ्याच्या पाया पडतं, दर्शन घेतं? कुणी घेत नाही. त्याला बोटावर खेळायला निघालेत आजकालच्या बाया. पण ही चुकीची गोष्ट आहे, कारण आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहतो. आपले देव धर्म या गोष्टीचा थोडस आपल्यावर संस्कार असणे गरजेचे आहेत. डिजिटल युगातलं पलीकडले जे पाश्चिमात्य देश आहेत ना, त्यांचं नाही अनुकरण करायचं. आपल्याकडे खूप चांगले आणि आपलं चांगलं सोडून ते बाहेरलं वाईट का घ्यायचं आपण? नका. असं उगच मी देवदेव करून तरी मला यश येत नाही. यश तुमच्या हातामध्ये आहे, देवाच्या हातामध्ये. फक्त आशीर्वाद द्यायचं काम आहे. तुम्ही जर घरातल्या देवाला पण जपा जरा. घरातला देव म्हणजे पतिदेव, त्याला मान सन्मान द्या जरा थोडंसं. बघा, तुमचा पतिदेव तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुम्हाला सर्व काही सुख संपन्न मिळेल. काही काही स्त्रिया आहेत बघा, त्या उपासाच्या नावाखाली सुद्धा ती नवऱ्याला आज अमुकच एकादशी म्हणून जवळ पण येऊ देत नाहीत. हे सुद्धा एक पाप आहे, लक्षात घ्या. घरामध्ये चिडचिड भांडणं होण्याचे कारण पण तेच आहे, नवरा बिघडण्याचे कारण पण तेच आहे. याबद्दल मी माझे व्हिडिओ आहेत दुसरे, पण मी अशा पद्धतीचा एखादा व्हिडिओ टाकेल तुम्हाला. त्याचा परिणाम काय होतो आपल्या प्रपंचिक जीवनावर आणि घरामध्ये काय काय होऊ शकतं याबद्दल मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. पण आज जास्त वेळ घेत नाही तुमचा. आज एवढंच. परत भेटणारच आहे दुसऱ्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा. ओम नमः.